तणाव तणाव हा कुणालाच सुटलेला नाही. प्रत्येक जण सध्या तणावातून जाताना आपल्याला दिसतो. या तणावातून बाहेर पडायचं कसं, यासाठी बऱ्याच ठिकाणी आपण बरेच व्हिडिओ बघत असतो. परंतु आज 5 मिनिटामध्ये तुम्हाला एक अशी गोष्ट तुमच्या हाती लागणार आहे की ज्यातून तुम्ही तणावावर नियंत्रण मिळवू शकतात. सध्या आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्यापैकीच एक गोष्ट मी आता सांगणार आहे आणि त्यानंतर याच्यावरचा उपाय आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या असंख्य सबस्क्राईब केलेल्या चॅनलमध्ये हे चॅनल नक्कीच तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही महत्त्वाचं देऊन जाणार आहे. त्यामुळे आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, राधिका ही अमितसोबत 5 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. विदेशात नोकरीनिमित्त गेलेल्या अमितने अचानक तिला आपल्या विवाहाची बातमी दिली व व्हॉट्सअपवर लग्नाचा फोटो पाठवला. या आघातामुळे राधिका मानसिकदृष्ट्या कोलमडली. मुख्यत्वे प्रियकर प्रियसीच्या नात्यात धोका दिला गेला तर तणावाला कसे सामोरे जाऊ हे प्रश्न विचारण्याची संख्या अधिकच आहे. बघा, हे एक छोटं कारण झालं, पण यासारखेच असंख्य कारणं असतात. मग आता यातून बाहेर पडायचं कसं, तर यासाठी आहे टेलिमानस. नुकतंच एका वृत्तपत्रामध्ये प्रदर्शित झालेल्या बातमीनुसार प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे येथे सुरू असलेल्या टेलिमानसवर ताणतणाव व्यवस्थापनाकरता 8,651 जणांनी संपर्क साधला. टेलिमानसवर तणावाशी संबंधित समस्या आल्या. त्यात 18 ते 50 वयोगटातील लोकांच्या सर्वाधिक तक्रारी होत्या. परीक्षेशी संबंधित तणाव असल्याचे 15 ते 29 वयोगटातील विद्यार्थ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे 45,000 जणांनी या ठिकाणी संपर्क साधला. मित्रांनो, याची गरज का पडते? आणि मी तर म्हणतो, शासनाने टेलिमानस सारखा जो उपक्रम हाती घेतलाय तो नक्कीच एक स्ट्रेस फ्री आयुष्यासाठी, प्रत्येकाला वाटतं आपण आनंदी राहावं, तणावमुक्त राहावं, त्यासाठी हा गरजेचा आहे. बघा, 45,000 जणांनी साधला आहे संपर्क. मानसिक समस्यांशी निगडीत ताण मनातल्या मनात न ठेवता मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशकांशी थेट संवाद साधण्यासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात टेलिमानसची सुविधा सुरू केली. 2022 पासून ते आत्तापर्यंत या टेलिमानसवर 45,000 लोकांनी संपर्क साधला आहे. त्यात 19.18% म्हणजेच 8,651 जणांनी तणावग्रस्त असल्याचे सांगितले. यात परीक्षेचा ताण, नात्यामधील तणाव, कामाच्या ठिकाणी असलेला ताण या 3 प्रकारांचा अधिक समावेश आहे. परंतु त्यातल्या त्यात नात्यातील तणाव हा प्रथम क्रमांकावर आहे. 35 वयोगटापर्यंत लोकांना नात्यामधील तणावाला सामोरे जात लागल्याचे टेलिमानसवर साधण्यात आलेल्या संवादातून दिसून आले आहे. विवाहबाह्य संबंध, प्रियकर प्रेयसीचे लग्नाआधी असलेले नाते, विवाहानंतर कलहातून निर्माण होणारा ताणतणाव हे प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारण्यात आल्याचे प्रादेशिक मनोरुग्णालयाने सांगितले आहे. बघा, यावर काही मानसोपचार तज्ज्ञांचं देखील काय म्हणणं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सर्वाधिक तणाव 20 ते 30 व 40 वर्षानंतरच्या लोकांमध्ये जाणवत आहे. ताणतणाव का येतो याचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्याशी तुलना करतो त्यामुळे तणाव वाढतो, असे डॉक्टर शैलेश उमाटे यांचे म्हणणे आहे. टेलिमानस हा उपक्रम खरंच खूपच स्तुत्य असा उपक्रम आहे. तर प्रत्येक तणावग्रस्ताने 14 416 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून आपण मोफत समुपदेशन त्या ठिकाणी घेऊ शकत आहात. तर टेलिमानस सारखा पर्याय
हा आपल्याला आता उपलब्ध आहे. यासारख्या असंख्य बातम्यांसाठी व उपयुक्त गोष्टींसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतात. आवाजही आवडलेला आहे तुम्हाला हे मला माहिती आहे. मग चला शेअर करूया, लाईक करूया. धन्यवाद.